प्रेग्नन्सीचे महिने कॅल्क्युलेट कसे करायचे? म्हणजे आता मी आजच्या दिवशी मला कळलेलं की मी प्रेग्नंट आहे, तर मग ते पुढचे प्रश्न असतात ना, मग डिलिव्हरी कुठल्या तारखेला असेल, मग ते वीक्स किती असतात, काय असतात, ते कसं समजायचं? लेमॅन मध्ये म्हणजे आपण प्रत्येक जण प्रेग्नन्सी ही महिन्यांमध्ये मोजतो आणि गायनेकॉलॉजिस्टकडे तुम्ही गेलात तर आम्ही जनरली वीक्स मध्ये बोलतो. ओके, सो देर इज ऑलवेज दिस कन्फ्युजन. सो व्हॉट आय जनरली टेल इज दॅट तुमची जी पाळीची तारीख, जसं मी आधी पण म्हटलं की पाळी चुकलेली तारीख तर आपण, कारण पाळी आलीच नाहीये त्याच्यामुळे ती तारीख धरणं शक्य नाही. तो लास्ट पिरियड जी आलेले आहे, ज्याला आपण फर्स्ट डे ऑफ युअर लास्ट पिरियड असं म्हणतो, किंवा ज्याला आम्ही LMP किंवा लास्ट मेन्स्ट्रुअल पिरियड असं म्हणतो. सो दॅट डेट तिथपासून आपण कॅल्क्युलेट करतो. समजा फॉर एक्झाम्पल 1 एप्रिल ही तुमची लास्ट डेट होती. सो 1 तारीख प्रत्येक महिन्याची तुमचा महिना हा चेंज होणार आहे. म्हणजे 1 मे, 1 जून, 1 जुलै असं करत करत एक एक महिना वाढणार आहे. आणि आम्ही वीक्समध्ये, कारण एका महिन्यामध्ये आमच्या हिशोबाने 4 वीक्स अँड 3 डेज, 4 वीक्स अँड 4 डेज असे असतात. त्याच्यामुळे थोडंसं आफ्टर सर्टन टाइम ते वीक्स आणि याचं कॅल्क्युलेशन करणं थोडं डिफिकल्ट जातं. बट इट्स ओके, फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पसेस वीक्समध्ये जर कॅल्क्युलेशन केलं तर उत्तम आहे. नाही तर मग महिन्यांमध्ये जर करायचं असेल तर तुमची लास्ट पिरियडची तारीख ही आपण पकडायची. अगदी बरोबर. गर्भधारणा म्हणजे ज्यावेळेला प्रेग्नंट राहते बाई, त्यानंतर सतत, जसं तुम्हाला की सतत सोनोग्राफी करायची गरज नसते. त्या सोनोग्राफीचा पिरियड म्हणजे अनेक सोनोग्राफ्या कराव्या लागतातच, म्हणजे त्याचं विशेष काही कारण आहे का? कसं असतं की जसं बाळ हळूहळू वाढतंय तर प्रत्येक डेव्हलपमेंटल स्टेजच्या हिशोबाने आम्ही काही गोष्टी बघत असतो. तर तसंच जसं अगदी सुरुवातीची प्रेग्नन्सी आहे त्याला आपण इंट्रायुट्राईन आहे का नाही, किंवा 5 वीक्सची प्रेग्नन्सी त्याला एक्टॉपिक किंवा नलिका गर्भ नाही ना हे बघण्यासाठी, किंवा बाळाचे ठोके आले आहेत का नाही ही बघण्यासाठीची सुरुवातीची सोनोग्राफी असते. सिमिलरली 11 to 13 वीक्सच्या दरम्यान आपण जो करतो त्याला आपण NT-NB स्कॅन असं म्हणतो, की ज्याला न्यूकल ट्रान्सल्युसन्सी अँड नेझल बोन म्हणून आपण NB म्हणून म्हणतो, की ज्याच्यामध्ये बाळामध्ये काही व्यंग डेव्हलप होत नाहीये ना, किंवा काही डाऊन सिंड्रोम होत नाहीये ना, हे बघण्यासाठीचा तो कालावधी असतो. आणि त्याच्यानंतरची सोनोग्राफी असते त्याला आपण एनॉमली स्कॅन असं म्हणतो, की विच इज अ डिटेल्ड सोनोग्राफी जी आपण 17 to 19 वीक्समध्ये आम्ही करत असतो. तर हा जो एनॉमली स्कॅन आहे ह्याच्यामध्ये बाळामध्ये काही डेव्हलपमेंटल एनॉमलीज किंवा स्ट्रक्चरल एनॉमली, म्हणजे बाळामध्ये व्यंग काही नाही ना, सगळे व्यवस्थित ऑर्गन्स डेव्हलप झाले आहेत का नाही ही बघण्यासाठीची स्कॅन असते. आणि ती 20 वीक्सच्या आधी करणं फार गरजेचं असतं. याचं कारण असं आहे की इंडियामध्ये लिगली 20 वीक्सच्या पुढे आपण अबॉर्शन्स करू शकत नाही. सो इफ देर इज सम मेजर एनॉमली किंवा मेजर एबनॉर्मलिटी बाळामध्ये आहे की ज्याच्यासाठी आपल्याला अबॉर्शन लागणार आहे, तर ती लवकर जर केली, म्हणजे ऑफकोर्स इट इज अ व्हेरी निगेटिव्ह थॉट टू टेल समबडी, बट येस वी नीड टू डू इट ॲट दॅट मोमेंट सो दॅट आपल्याला कळतं. आणि इव्हेंच्युअली अगेन द सेम थिंग, की याच्या पुढे जी आहे म्हणजे 22 ते 24 आठवड्यामध्ये एक करतो किंवा 28 आठवड्यामध्ये एक करतो आणि मग शेवटी एक करतो. जसं जसं बाळ मोठं होत जातं तसं तसं बाळाची वाढ बघण्यासाठी, बाळामध्ये व्यवस्थित सगळं चांगलं चाललंय का नाही हे बघण्यासाठी, आहे त्याची ग्रोथ, त्याच्या अवतीभोवतीचं पाणी हे सगळं व्यवस्थित आहे का नाही हे सगळं आपण जर नीट मॉनिटर केलं तर मग डिलिव्हरीच्या पर्यंत आपल्याला काही कॉम्प्लिकेशन्स येत नाही. कारण अधेमध्ये बाळाची वाढ कमी होऊ शकते, पाणी कमी होऊ शकतं. म्हणजे आपण जसं तू म्हणालीस की व्यंग काही असेल बाळामधलं ते कळतं, म्हणजे कुठला अवयव व्यवस्थित वाढला नसेल किंवा काय, पण फक्त शारीरिक म्हणजे बाहेरचे अवयव जे आहेत त्याबद्दलच तू बोलतेस का? आतून सुद्धा म्हणजे काही हार्टमध्ये प्रॉब्लेम आहे, काही इंद्रियांमध्ये इश्यू, मेंदूमध्ये काही? इनफॅक्ट दॅट इज मोर इम्पॉर्टंट फ्रॉम आवर पॉइंट ऑफ व्ह्यू. कारण ब्रेन नीट डेव्हलप झालेला आहे का नाही, हार्ट नीट डेव्हलप झालेला आहे का नाही, त्याच्यामध्ये काही एबनॉर्मलिटीज आहे का. काही एबनॉर्मलिटीज अशा असतात की ज्या जन्मानंतर ट्रीटेबल असतात, किंवा जन्मानंतर बाळाला काही प्रकारचे ऑपरेशन्स लागून ते आपण नीट करू शकतो. फॉर एक्झाम्पल हार्टला होल वगैरे, तर या काही गोष्टी अशा असतात की ज्या आपण नंतर करू शकतो. पण काही प्रॉब्लेम्स असे असतात की जे दे आर नॉट कम्पॅटेबल विथ लाईफ. म्हणजे काय की दे आर नॉट, म्हणजे ते असं मूल, जे व्यंग असलेलं मूल जर जन्माला आलं तर ते फार काळ जिवंत राहू शकत नाही. मग अशा वेळेला पूर्ण 9 महिने प्रेग्नन्सी राहू दिली आणि मग ती आपण कंटिन्यू केली आणि नंतर झाल्यानंतर जर ते बाळ चांगलं जगलं नाही तर इट इज व्हेरी 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 डिसहार्टनिंग. सो डेफिनेटली वी आर नॉट सेईंग की वी वॉन्ट टू डिटेक्ट एनॉमलीज, वी वॉन्ट टू रूल आउट एनॉमलीज. म्हणजे आपल्याला सगळं छान आहे हे बघणं फार गरजेचं असतं. सो याच्यामध्ये अजून एक सांगायचं असं आहे की नॉट ऑल एनॉमलीज आर डिटेक्टेड ऑन सोनोग्राफी. क्वचित कधीतरी असं होतं की सगळे प्रेग्नन्सीमधल्या सगळ्या सोनोग्राफीज चांगल्या होत्या, पण डिलिव्हरी नंतर नेमकं काहीतरी एबनॉर्मलिटी आपल्याला दिसली.
असं होऊ शकतं, पण हे फार रेअर असतं. बऱ्यापैकी जर चांगल्या रेडिओलॉजिस्टकडनं किंवा छान जर व्यवस्थित डिटेल सोनोग्राफी वेळच्या वेळी जर केलेली असेल तर नक्की ह्या गोष्टी अवॉइड होऊ शकतात. बरोबर. आणि कुठल्याही पेरेंट्ससाठी म्हणजे आई वडिलांसाठी होणारं बाळ हे अगदी हेल्दी आणि व्यवस्थित असावं अशी इच्छा असते. कोणालाही असं वाटणार नाही की त्याच्यामध्ये काही व्यंग आहे आणि म्हणून ते आपल्याला अबॉर्ट करावं लागतंय. सो याच्यासाठी सोनोग्राफी करणं फार गरजेचं आहे. मला सांग, NT-NB स्कॅन आणि डबल मार्कर टेस्ट व्हॉट इज एक्झॅक्टली? सो जसं मी आता म्हटलं की 11 to 13 वीक्समध्ये आपण NT-NB स्कॅन करतो. बेसिकली बाळाच्या नेकच्या मागचं पाणी मोजण्यासाठी ही टेस्ट असेल. त्याच्यामध्ये जर वाढ असेल किंवा ते जास्त वाढलेलं असेल पाणी, तर बाळामध्ये डाऊन सिंड्रोम नावाचं एक जेनेटिक एबनॉर्मलिटी असण्याची शक्यता जास्त असते. सो बेसिकली इट इज समथिंग विच इज लाईक ज्याच्यामध्ये बाळाची वाढ नंतर डिलिव्हरी नंतर मेंटल थोडं ग्रोथ कमी असू शकते किंवा बाकी अजून एबनॉर्मलिटीज असू शकतात. सो बेसिकली या सगळ्या गोष्टी रूल आउट करा आणि इट इज वन ऑफ द कॉमनेस्ट एबनॉर्मलिटीज विच इज सीन. सो वी वॉन्ट टू रूल आउट. ओके, सो दॅट इज वन थिंग. आणि त्याच्यासोबत आपण डबल मार्कर नावाची एक ब्लड टेस्ट करतो, ज्याच्यामध्ये 2 मार्कर्स आपण चेक करत असतो की जे वाढलेत किंवा कमी झालेत किंवा याच्यावरनं पण आपल्याला आयडिया येऊ शकते किंवा दीज आर कॉल्ड ए स्क्रीनिंग टेस्ट. कारण प्रत्येकाचं बाळाचं टेस्टिंग आपण करणं पॉसिबल नसतं, म्हणून सोनोग्राफी इट इज नॉन इन्व्हेजिव्ह टेस्ट. सोनोग्राफी एक करतो आणि एक आईचं ब्लड सॅम्पलची तपासणी असते आणि ही त्या दरम्यान 11 to 13 वीक्समध्येच करणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर जर उशीर झाला तर आपल्याला दुसऱ्या टेस्ट करायला लागतात, ती टेस्ट पॉसिबल नसते. म्हणजे ती त्यावेळी करणं अगदी आवश्यक असतं. मला सांग, ट्रिपल मार्कर अँड क्वाड्रपल मार्कर म्हणजे नेमकं काय आणि ह्या टेस्ट करणं सुद्धा आवश्यक आहे का? जसं डबल मार्कर आहे तसंच ट्रिपल आणि क्वाड्रपल ह्या थोडं पुढे प्रेग्नन्सी गेल्यानंतर आपण करत असतो. सो देर आर डिफरंट मार्कर्स विच आर ॲक्च्युली चेक्ड, बट अगेन इट्स अ ब्लड टेस्ट. ट्रिपल मार्कर सध्या इट इज ऑब्सोलीट, बरेच लोक करत नाही आहेत ते, पण त्याच्यासोबत आम्ही सांगतो की क्वाड्रपल मार्कर करा, की त्याच्यामध्ये पण आपल्याला रिस्क फॉर ट्रायझोमीज किंवा जेनेटिक एबनॉर्मलिटीज लाईक डाऊन सिंड्रोम, एडवर्ड्स, पटाऊज असे वेगवेगळे सिंड्रोम्सचे नावं असतात की विच इज अगेन व्हेरी डिफिकल्ट फॉर ले मॅन टू अंडरस्टँड. पण येस, काही अशा जेनेटिक एबनॉर्मलिटीज असतात की ज्या आपण ह्याच्यावरनं आपण रिस्क ऑफ द पेशंट कॅन बी असेस्ड. दिस इज नॉट डायग्नॉस्टिक टेस्ट, म्हणजे की ते तुमच्यामध्ये 100% आहे असं नाही, पण साधारण त्या समूहामध्ये किंवा त्या बायकांमध्ये ती बाळाला ते एबनॉर्मलिटी असणं किंवा जेनेटिक एबनॉर्मलिटी असण्याची शक्यता जास्त असते. या टेस्ट जर एबनॉर्मल आल्या, क्वाड्रपल मार्कर किंवा इवन फॉर दॅट मॅटर डबल मार्कर, तर आम्ही इन्व्हेजिव्ह टेस्टिंग सांगतो, ज्याला एमनिओसेंटेसिस किंवा गर्भजल तपासणी असं म्हटलं जातं. सो बेसिकली प्रत्येकाचं गर्भजल तपासणी करणं शक्य नसतं, त्याच्यामुळे आपण हाय रिस्क पॉप्युलेशन स्क्रीन करतो आणि मग त्या हाय रिस्क पॉप्युलेशनमध्ये या टेस्ट केल्या जातात. मला असं वाटतं की तुम्हाला कळलं असेल की या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे डॉक्टरांचं एक म्हणणं असतं त्याच्या मागे मोठं की आपल्याला बेबी आणि आई दोन्हीही सुरक्षित असणं गरजेचं आहे, म्हणूनच या सगळ्या टेस्ट केल्या जातात की जेणेकरून आपलंच पुढचं आयुष्य चांगलं आणि हेल्दी जावं. मला असं वाटतं मिनल, थँक्यू सो मच. तू इतकं खरंच खूप चांगली माहिती दिली. अजून वेगवेगळ्या विषयांवरची माहिती मिळवण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक सुद्धा करा. चॅनल आवडला असेल तर शेअर सुद्धा करा. भेटूया नवीन माहितीसह, नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.